दृकश्राव्य माध्यमातून तुमचं मनोरंजन करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा विनोदाचा बोनस. रोजच्या आयुष्यातील विनोदाला अचूक टिपणाऱ्या सगळ्या हास्यरथी महारथींचं जंगी स्वागत आहे. यांच्या विनोद निर्मितीचं कौतुक करण्यासाठी सज्ज आहेत दर्दी हास्यरसिक. त्यांचं देखील स्वागत करूया. कूल, ब्युटिफुल अँड टॅलेंटेड सोनाली कुलकर्णी. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. तर मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत श्री अमित मोडकजी आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ सुनीता अमित मोडकजी. मंडळी, बुडबुडे बाबांकडे एक भक्त आलाय आपल्या करिअरच्या मार्गदर्शनासाठी. चला बघूया त्याच्या करिअरला काय दिशा मिळते तेच पाहायला मंचावर स्वागत करूया आपल्या अतरंगी कलाकारांचं. बुडबुडे बाबा की जय. बुडबुडे बाबा की जय. बुडबुडे बाबा की बोला. बुडबुड 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 बुडबुड. ये बनोबा ये. बनोबा. हॅपी दिवाळी बनोबा. बाबा शुभ दीपावली. नाही नाही, माझ्यासाठी हॅपीच बनोबा, कारण आज मला फराळ खायला मिळणार. वर्षभर या सणाची वाट बघतोय बनोबा. फराळाचा खमंग वास सगळीकडे सुटलाय. कुठवर आली तयारी बनोबा? बाबा सगळं झालेलं आहे, सगळं झालंय. फक्त चकल्या आणि शेव पाडायची बाकी आहे आणि थोडेसे लाडू वळायचे बाकी आहेत आणि आपला जो चिवडा आहे ना त्याला फोडणी द्यायची बाकी आहे आणि शंकरपाळ्या आहेत ना बाबा सगळ्यात शेवटी बनवायचे आपण. अरे भुंग्या केलंयस काय मग? सगळंच बाकी आहे रे बनोबा. असं नको करू, आता नाही सहन होत आहे बनोबा. बाबा थोडं थांबा कधी बाबा. एकदा त्या कुरकुरीत चकलीचा घास माझ्या दाताखाली येतो असं झालंय. त्या बेसनाच्या लाडवाचा एक घास तोंडात घेऊन ते बेसन कधी टाळूला चिकटते असं झालं. नाही रे बनोबा, आता नाही सहन होत बाबा आहे. थोडा वेळ थांबा, थोडा धीर धरावा लागेल बाबा. बाबा काय तुमचा एक ना भक्त बाहेर आलाय, तो आशेनं वाट बघतोय बाबा. ए, नाही रे. तुमचा आशीर्वाद होय बाबा एकदम एकदम. नाही रे, जा रे. मी नाही, चल. अरे आम्ही बाबा बिबा आहेत तर आम्हाला काही दिवाळीची सुट्टी बिट्टी काय आहे की नाही? आमची युनियन बिनियन नसली म्हणून काय एवढं राबवाल काय? मी नाही रे, हट, चल. बाबा बाबा माझं ऐकून तर घ्या बाबा. बाबा तो लाखोंचं डोनेशन द्यायला तयार आहे बाबा. ए बघ बनोबा, ह्या वेळी आता मला पैशांचा आमिष दाखवून त्यांना लगेच घेऊन ये. जा जा जा. घेऊन ये. या या या. बुडबुडे बाबा. बुडबुडे बाबा की. बुडबुडे बाबा की. बुडबुडे बाबा की. बाबा जय बाबा. अरे बाबा मला पदरात घ्या. बाळा, पदरात घेतो पण आधी लुंगीतून बाहेर ये बाळा. बुडबुडे बाबा. बुडबुडे बाबा. बालका, मला कळत नाहीये, डोनेशन द्यायला आलायस की घ्यायला आलायस? म्हणजे बाबा. बनोबा, हा बाबा. लुंगी बदला. बाबा बदला लुंगी असं असतं. अरे तुझा विनोदाचा बोनस. अरे लुंगी मधला म्हणजे जो तो येतोय डायरेक्ट लुंगीत घुसतोय. एवढी ऍक्सेसेबल झाली आहे ती. कॉस्ट्युमवाल्यांना सांगून ती बदला. मी सांगतो. हा? बोल बालका, बोल बोल बालका, काय समस्या आहे? बाबा. बाबा मी गोंधळलोय बाबा. अरे गोंधळलायस म्हणून तर माझ्याकडे आलायस. क्लॅरिटी असणारे माझ्याजवळ फिरकत पण नाहीत. हा हा नाही, बोल चल. बाबा मला मी कसं खूप गोंधळात आहे. मला एक समस्या आहे बाबा. मला त्याचं निरसन नाही करता येते बाबा, म्हणून मी तुमच्याकडे आलोय बाबा. बोल, काय समस्या आहे बालका? सांगतो बाबा. बाबा मी IT त काम करतो. मी नेहमी बोलतो गर्वाचं घर खाली असतं. आता आली आहे अंगाशी. बाबा तुमच्या दोघांनाच मिळाला विनोदाचा बोल. ए, तसं नाही बाबा. म्हणजे IT त म्हणजे असा नाही बाबा. मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे बाबा. हो. हां, आणि माझ्याकडे ना खूप पैसा आहे. जमीन जुमला आहे. 2 घरं आहेत माझी, मस्त मोठी अशी 3 BHK. गाड्या आहेत 2. पण बाबा मला झोप नाही लागत रात्रीची. हां, मला असं ना अर्धवट वाटतं. असं नेहमी असं वाटतं की काहीतरी अपूर्ण आहे. मला ना हा जॉब नाही करायचा आहे. मला माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे बाबा.
अरे वाह वाह, माणसानं स्वप्न पाहावीत आणि तू बघतोस हे खूप उत्तम आहे. हो बाबा. सांग तुझं काय स्वप्न आहे बालका? बाबा मला असं वाटतं माझ्या अंगात कला आहे बाबा. मला तू ज्या पद्धतीने एंट्री घेतलीस ना त्यावर मला वाटतं तुझ्या अंगात किडा आहे. काय बाबा? तुझ्या अंगात कला क्रीडा दोन्ही आहे बालका. हो बाबा, हो बाबा. हा. पण मला ना बाबा माझ्या अंगातल्या कलेवर जास्त भर द्यायचा आहे. मला नेहमी असं वाटतं की मी ऍक्टर होऊ शकतो. मला ऍक्टर व्हायचंय बाबा. मला मोठा ऍक्टर व्हायचंय बाबा. ऍक्टर्सना ना समाजात मान सन्मान असतो, लोक ओळखतात. चॅटिंगवर मुली ए कळला, मेन मुद्दा कळला बालका तुझा. योग्य स्वप्न पाहिलंयस, होशील तू मोठा ऍक्टर होशील. हा ना. एक काम कर बालका, माझा आशीर्वाद आहे. ही घे नळी. हा. सोमवार, मंगळवार आणि शनिवार पूर्वेला तोंड करून पश्चिमेला पाठ करून 121 बुडबुडे उडवायचे बालका. 6 आठवड्यात ऍक्टर बनशील. हा. जा बनवा, याला घेऊन जा, मोठी पावती फाडा, आता ऍक्टर बनणार चला आहे. या. मग आता मी तो जॉब सोडू ना, मी ऍक्टर सगळं बनू. सोड, जा बालका. मी बनू, आहा. मी ऍक्टर होणार. हो, हो. बुडबुडे बाबा की जय. बुडबुडे बाबा की जय. बुडबुडे बाबा. मला एक प्रश्न पडलाय. आहेच का? हा. बोल. बाबा आता तू हे केल्यानंतर मी म्हणजे ऍक्टर होईन ना 6 होणार आठवड्यात? होणार तू होणार. पण बाबा मग मी ऍक्टर झालो आणि मग मग माझी वाट लागली तर? म्हणजे म्हणजे ऍक्टिंग हे क्षेत्र बेभरवशाचं आहे ना बाबा. म्हणजे मी येईन ऍक्टिंग करायला जॉब बिब सोडून, पण माझंच काही नाही झालं तर? आता मी एवढे मोठे मोठे स्टार बघतो बाबा, आपण रस्त्याने फिरतात, कुत्रं ओळखत नाही हो एका काळानंतर. हो म्हणजे कितीतरी लोक आहेत असे. म्हणजे काय कधी कधी काय होतं ना, मागून येऊन काही कलाकार मोठे होतात आणि एखादा कलाकार तिथेच राहतो. त्याला कसं वाटत असेल है ना? किंवा मला असं वाटतं ना बाबा, ऍक्टिंग करण्याचं स्वप्न बघायचं म्हणजे ना बिना सीटच्या सायकलवर जग फिरण्याचं स्वप्न आहे. कधी घुसेल सांगता येत नाही, है ना? खरंय बालका, खरंय. एका वाक्यात तू इथल्या 20-22 जणांना सायकलवर बसल्याचा फील दिला. खरंय बालका, यातले खास कळ घे, तुला माहिती आहेत ना, हे उत्तम आहे. हां हां मला एवढं माहिती आहे ना, हां. मग आता चाललंय ते काय वाईट आहे? उत्तम आहे ना. हां हा हां बरोबर बाबा. माझा जॉब चाललाय तो चांगला आहे. हां. तो सोडून मी परत कशाला मरायला ऍक्टिंग बिक्टिंग करू? बरोबर आहे. हां बाबा, मी माझा गोंधळ क्लिअर केलात बाबा. ओ हो. मी ऍक्टिंग नाही केली पाहिजे, मी जॉब केला पाहिजे. हा हा. ठरलं बाबा. पुढे बाबा की जय. मी ऍक्टिंगच नाही करणार, Yes. मी जॉब करणार. पण मग मी बाबा, मग मी एक मिनिट बाबा, मी एका कोपऱ्यात खुर्चीवर बसून राहणार, मान खुपसून लॅपटॉपमध्ये, आणि मग काम करणार. मग लोक ओळखणार नाहीत ना मला. मला ते पण पाहिजे ना. मला तसं ऍक्टरचं कसं असतं ना, लोक ओळखतात त्यांना, बाहेर गेल्यावर सह्या बिया मागतात, फोटो काढतात, इंटरव्ह्यू घेतात. मला तसं पाहिजे ना बाबा. ऍक्टर असं सगळे ओळखतायत तसं पाहिजे ना बाबा. हा, तसं झालं पाहिजे ऍक्टर सारखं. हा, ऍक्टर हो का बाबा? जा बन, ऍक्टर बन, जा. जा जा ऍक्टर बनतो बाबा. जा. नको नको बाबा, ऍक्टर नाही काय रे, नाही रे काय. ऍक्टर नाही बाबा. ऍक्टरला लोक ओळखतात पण सेटच्या बाहेर. सेटवर त्याला कोण कुत्र किंमत देत नाही. सेटवर एकच शाणा असतो, डिरेक्टर. होय ना. ऍक्टरचं कसं आहे माहितीये बाबा, ऍक्टर ना चकलीसारखा आहे. दिवाळीत दिसतो 4 दिवस फराळात, बाकी वर्षभर बारमध्ये. नाही रे, याला सांग ना नको आता चकली विकली. तो भाजणीचा वास नाकातून पार आथडीपर्यंत गेलाय. नाही तसं नाही बाबा. म्हणजे मला काय म्हणायचं होतं की मला वाटतं मी ऍक्टर बनायला पाहिजे, पण ऍक्टरला किंमत एका सेटवर नाही, सेटवर किंमत डिरेक्टरला आहे. मग मी एका ऍक्टरला बघितलं ना, तो असं मस्त बाहेर असं सगळ्यांना ए हॅलो हाय सेल्फी बिल्फी सगळं करून आला, आणि आत आला ना जसा सेटवर, डिरेक्टरने शिव्या घालायला सुरुवात केली. असं मान खाली घालून ऐकत होता सगळं. मी बघितलंय बाबा, डोळ्यांनी बघितलंय. डिरेक्टर मेन असतो. होय ना. हे मोठे मोठे ऍक्टर आहेत ना, मोठ्या मोठ्या डिरेक्टर समोर सर 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 अशी फुगडी घालतात. मी बघितलंय. मी पाहिलंय. मी हा? मला माहिती. पण बाबा मी काही ऍक्टरना बघितलंय, काही ऍक्टर असे पण आहेत जे मोठ्या मोठ्या डिरेक्टरला सर आज तुम्ही नसता तर मी नसतो असं बोलतात. ते पण आहेत बाबा. त्यांचं काय करायचं? मला वाटतं ऍक्टर नाही बाबा, डिरेक्टर मोठा आहे. डिरेक्टर कॅप्टन ऑफ द शिप आहे. डिरेक्टर झालं पाहिजे बाबा. बाबा बाबा मी डिरेक्टर हो. बन डिरेक्टर बन. हा
मी डिरेक्टर होईन बाबा. Director बन. मी डिरेक्टर होईन. बुडबुडे बाबा की जय. बुडबुड. पटकन जा, बाबा, पटकन बाबा, सोडून ये. बाबा बाबा बाबा. डिरेक्टर नको बाबा. बाळा बघतायस म्हणून नाही तर लय थोपडापला असता. नाही बाबा. बाबा मी खरंच डिरेक्टर. मला आत्ता लक्षात आलं बाबा, जसं ऍक्टरचं तसं डिरेक्टरचं पण आहे ना. काय जसं रे? ऍक्टरला सेटवर कुत्र किंमत देत नाही, डिरेक्टरला सेट बाहेर कुत्र किंमत देत नाही. म्हणजे डिरेक्टर शाना सेटवर ना, बाहेर कोण ओळखते? बाहेर कोण ओळखतच नाही हा डिरेक्टर आहे. सेटवर आला ना, वॉचमॅन पण 3 वेळा अडवतो, रुक रे किधर जा रहा है क्या है? असं 3 वेळा डिरेक्टरला करतात. त्याला ओरडून सांगावं लागतं मी डिरेक्टर आहे, मी डिरेक्टर आहे. माईकवरनं सांगावं लागतं मी डिरेक्टर आहे. सतत दाखवावं लागतं मी डिरेक्टर आहे. माझ्या माहितीत आहेत काही डिरेक्टर टेक्निकल घेतात, मग त्याचे स्वतःच फोटो काढतात, शूट करतात, सोशल मीडियावर. माझ्या माहितीत आहेत. काय नाही, मलाही माहिती आहे. माईकवरनं कुत्र्याचा आवाज काढा, म्हशीचा आवाज काढा. ऐकलंय, मी पण ऐकलंय ते. हो हो खरंय. डिरेक्टर नाही बाबा, म्हणजे जो असेल कॅप्टन ऑफ द शिप. अरे पण तूच बोललास ना, तेच कॅप्टन ऑफ शिप आहे, तूच बोललास ना. नाही पण बोट बुडाली ना की डिरेक्टर पण बुडतो. होय काय? नाही, ऍक्टरचं बरं असतं, जरा हेलकावे बसले बोटला की दुसऱ्या बोटमध्ये. डिरेक्टरचं तसं नाही. काय ना, डिरेक्टर व्हायचं म्हणजे कसं आहे ना बाबा. बाळा इथे उभा राहा. हा. डिरेक्टरचं जिणं म्हणजे ना, ओसाड जमिनीची पाटीलकी करण्यासारखं आहे. आणि साधन आहे म्हणजे ते कसं ना, एक ओसाड जमीन घ्यायची, मग त्याला पाणी घालायचं, मग त्याचं नंदनवन फुलवायचं, मग त्याचं ते नंदनवन फुलवून झालं की चॅनल येणार, ती जमीन दुसऱ्याला विकणार, मग परत जुनी ओसाड जमीन त्याला देणार, मग तो परत ते सगळं कोण करेल बाबा नाही, एवढं? नाही. कोण करेल? ऍक्टरचं कसं मानाचं जगणं आहे, हो हो है ना, काहीतरी केल्याचं जगणं आहे. हो, हो. कुठेतरी सिद्धू काय बोलतो बाबा? काय? सिद्धू काय बोलतो की गौरवशाली बिताया हुआ एक पल भी कीर्ती रहित युगों से बेहतर है, बोलतो की नाही? सिद्धू एवढं बोलतो? मला याच्या मामा एवढंच माहिती. आबा तो सिद्धू नाही, नवजोत सिंग सिद्धू. तरी हा, तो पण मला असं वाटतंय बाबा की पण डिरेक्टर होण्यापेक्षा ऍक्टर झालेलंच बरं ना. जरा मान सन्मान असणार, आपल्याला पाहिजे तेव्हा इव्हेंट, फेम आलं की मस्त पैसा, सुपाऱ्या बिपाऱ्या सगळं. मग कधी फिर अमेरिका, कधी फिर इंग्लंड, कधी लंडन, कधी ऑस्ट्रेलिया. डिरेक्टरचं तसं नाही. डिरेक्टरचं काशीगाव गोराई, गोराई काशीगाव. नाही ना, बरोबर आहे. तू मग बाळा ऍक्टरच बन, ऍक्टर बन. ए नाही रे, ए हट रे. ए तुझ्या याचा कंटाळा आलाय, नको ना. नाही, तसं नाही बाबा. अरे, तेच करतोय ना. नाही बाबा तसं नाही. माझी 2 बोटं त्याच्या घशात घालीन सांग मी तुला. ही आहेत ना, तेच बोलतोय परत, हे नको ते नको. चाल बाबा काय तुम्हाला कळत नाही, ऍक्टर आणि डिरेक्टरला दोघांना पण मान नाही ना. म्हणजे असं वाटतं मान आहे पण नाही. सगळ्यात बेस्ट ज्याचं आयुष्य ना, मला ते जगायचं. हा बन 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 बन. हा अरे हेच आहे ते. जा नाही पटकन. नाही बाबा, मी बोलवतो मी लेखक बनू का? हा? लेखक. हा लेखकाचं जगणं भारी आहे बाबा. लेखकाचं भारी आहे. त्याला काही डिरेक्टर आणि ऍक्टर सारखं सेटवर यावं लागत नाही. तो कुठेही बसतो, कसंही लिहितो आणि पाठवतो. त्याला वाटलं मला हिमाचलला सुचतं, तो हिमाचलला जाऊन लिहितो. त्याला वाटलं मला नेपाळला सुचतं, तो नेपाळला जाऊन लिहितो त्याच दर्जाचं, पण तो जातो. पैसे पण जास्त मिळतात बाबा. लेखक बाबा, लेखक झालं पाहिजे, कारण रायटर इज द किंग. लेखक मूळ बाप असतो सगळ्या गोष्टींचा. तू बाप हो. सलीम जावेद आहेत ना, बच्चनपेक्षा 1 रुपया जास्त घेतात. हेच बोलतोय, तू बाप हो. तू सलीम पण बन, तू जावेद पण बन, आणि आता जा पटकन जायला घेऊन जा. सगळं बन तू. लेखक बनू बाबा. पटकन जा बाळा, बन. हा हा. नाही ये बाळा ये. बोल काय आलं आता? नाही काय नको ना, उभा राहूनच बोल काय आलं. बाबा लेखकाला ना, म्हणजे आपल्याला असं वाटतं की तो बाबा बाप आहे सगळ्या गोष्टी, आणि तो असतो पण बापाला जबाबदाऱ्या पूर्ण केल्यानंतर घरात किंमत नसते. नाही, लेखकाला तसं मानसन्मान नाही. अरे हा बसला, मला ना जा बोलेपर्यंत बसला. वाईट वाटतं कधी कधी लेखकांचं. काय ना, हे कलाकार आणि डिरेक्टर असतात ना, त्यांना ना ह्या लेखकाने लिहिलेलं मी कसं बदललं आणि आता इम्प्रोवाइज करून कसं सॉलिड केलं बघ, हे सांगण्यात खूप आनंद असतो. चॅनलवाल्यांना पण लेखक नाही आवडत, फॉलो नाही करत चॅनलवाले लेखकवाल्यांना, नाही करत. म्हणजे एखाद्या लेखकाचे 2-3 जास्तीत जास्त 4 फॉलोअर वाढले ना, अख्खी इंडस्ट्री एकत्र येते त्याला ओळख मिळू नये यासाठी. लेखकाचे हाल आहेत बाबा. एवढं खूप लेखकाला खूप काही नाही. लेखकाला एक लेखक सांगा ना असा ज्याच्या लग्नाला गर्दी झाली आहे. नाही, पण लेखक बोलवत पण नाही ना लग्नाला.
अरे लेखक सोड, मला कित्येक नट माहिती आहेत जे बोलवत नाहीत लग्नात. मला पण माहिती आहे. लेखक नाही बाबा, मला लेखक नाही. शी, नको 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 बाबा, लेखकाला हे नाही, माणसांना नाही. नाही ना. आणि परत कुठे सगळ्यांना जाऊन परत अरे काय असेल तर सांग यार मला, मी लिहून देतो, काय असेल तर. नाही नाही नाही. काम मागणाऱ्यापेक्षा ना काम देणार झालं पाहिजे बाबा. येस याचा पटकन हा बरोबर आहे. प्रोड्युसर बनू. हा हा प्रोड्युसर बनू. हा. दे ए, काय? दे, दे. बाबा बाबा मग बाबा काय शाना आहे मोठा बाबा. अरे हा द्यायला Producer आला बन. माझ्याकडे मागतोय. पैसे दे ना, दे. प्रोड्युसर बन सांगतोय मोठा. अरे बाबा आहे, बाबासारखा वागा ना जरा. प्रोड्युसर बनायला सांगतायत. तू बोललास म्हणून मी बोल. तू बोललो म्हणून प्रोड्युसर बनायला सांगतायत. काय सोपं आहे काय प्रोड्युसर बनायचं म्हणजे. बस, बस, हळू, प्रोड्युसर बनायला सांग. कशाला मारे. अरे बाबा ते प्रोड्युसरचं लय नुकसान असतं. तोच पैसे टाकणार, पिक्चर चालला चालला पडला तर त्याचंच नुकसान. कलाकारांना टेन्शन नाही. कलाकार काय पैसे घेतात, घरी जातात, मस्त माल चालू दे पडू दे, त्यांना काय घेणं नाही. ऍक्टर झालं पाहिजे, त्याच्यात प्रॉफिट आहे. एकदा सांग ना काय बनायचं. एकदम फायनल करून टाकूया आपण. ऍक्टर बनू. ऍक्टर होऊया. नको ऍक्टरच नका. नको त्यातलं हे नाही ना, से नाही ना स्वतःला, सेल्फ से असं काय नाही. चॅनल ठरवतो कुठला ऍक्टर हिरो होणार, स्टार होणार, कोणाला फेस व्हॅल्यू क्रिएट करायची. चॅनल टाकलं पाहिजे. चॅनल टाक. चला याचा पटकन जा. चॅनल टाकायचा जा लवकर. अरे रेव्हेन्यू नसतो चॅनलला. GRP नाही, TRP नाही. OTT ने मार्केट खाल्लंय तुम्हाला सांगतो. OTT टाक. OTT टाकायला काय सोपं आहे सगळं. OTT टाक बोललं OTT टाकायचं. त्याला OTT टाकून नाही होणार. मला वाटतं ना ऍक्टरच झालं पाहिजे. मग ऍक्टर बन. चल सोडून दे. पण ऍक्टरला किंमत नाही. सोडून दे ऍक्टर बन. चल चल, संप विषय. मान चल. सन्मान नाही. चल रे संप विषय ना भाई. चल ना. नाटकात काम केलं ना काहीतरी चालू राहील, प्रयोग बियोग काहीतरी चालू राहील चल ना नाटकात. मग आता नाटकात करा. आता संपला. चल आता नाटक लाव का आता याच्या पुढे. मज्जा वाटते तुम्हाला, पण नाटकातल्या नटांना काय पाहिजे तसे पैसे नाही मिळत. मग तर मानसिक समाधान पण नाही मिळत आणि पैसे पण नाही मिळत. बरोबर आहे का. नाटकातल्या कलाकारांपेक्षा इन्फ्लुएन्सरला जास्त मिळतात पैसे. ओ हो इन्फ्लुएन्सर बनणं हेच शोधतोय आपण. कशाला मारायला शोधतोय आपण. हेच इन्फ्लुएन्सर म्हणजे सोप्पं काम आहे काय. सांगतायत मोठे बाबा इन्फ्लुएन्सर बन. अरे एकटा माणूस किती काय काय करेल. स्वतःच जाईल, शूट करेल, स्वतःच एडिट करेल, स्वतःच डिरेक्ट करेल, स्वतःच ऍक्टिंग करेल. हा मला सांगणार कुठेतरी बसून असं असं करत इन्फ्लुएन्सर बन. अरे जाव रे जाव बाबा. काय बाबा काय, चल चल इन्फ्लुएन्सर बनायचं. मग ऍक्टर झालो तर काय वाईट आहे. अरे मी पहिल्यांदाच बोललो तुला ऍक्टर बन. अरे पण बाबा इकडे बसा, इकडे बसा आधी. ऍक्टर बन, ऍक्टर बन. सोपं आहे का ऍक्टर बनणं. ऍक्टर अरे डिरेक्टरच्या हाताखाली असतो ऍक्टर. डिरेक्टरचं चालतं सगळं. बनलं तर डिरेक्टर बनलं पाहिजे ना. चल हे लॉक करूया. डिरेक्टर बन. चल लॉक कर. हे लॉक करूया. प्रोड्युसर. ऍक्टर डिरेक्टरला नाचवतो प्रोड्युसर. प्रोड्युसर बनलं पाहिजे बाबा, प्रोड्युसर. अरे ते आपण मगाशी नाही बोललो ना. चल ना आता नको परत. चल तुला प्रोड्युसर बनायचं. ए भाई चल लॉक. पैसे नाहीत, पैसे नाहीत, ऍक्टरच बनतो. हा पैसे नाहीत, ऍक्टरच बनतो. बने आपण काय करूया सांग. असं ठरत नाही. आपण काय करूया आता. बाबा मी काय सांगू. मग आम्ही काय करू आता ते सांग. काय पण करा, वाटेल ते करा. तुम्ही हे करा ना, ट्यूब चालवा, टुटू इन्फ्लुएन्सर व्हा, ऍक्टर बना. शेती नको करू. शेती बिकट. शेती जास्त डेंजरस आहे. काय ना, शेतीमध्ये जास्त कष्ट लागतात. आणि शेती कशी ना सगळ्या गोष्टींनी हे आहे, म्हणजे त्याला जमीन, पाऊस, वारा अशा अनेक गोष्टी लागतात. प्रतिकूल अनुकूल परिस्थिती दोन्ही बघावं लागतं ना, नाही तर प्रॉब्लेम होतो. शेती ज्याला जमते ना त्यानेच करावी. आपण भाऊ त्याचे फक्त पाय धरावेत एवढंच, बाकी काय नाही. शेती नको. दुकान टाका, दुकान टाका. बाबा बेस्ट. दुकान तुम्ही गल्ल्यावर बसा, मी काम करतो. अरे भाऊ भांडवल किती लागतं दुकान टाकायला. एवढं भांडवल आणणार कुठून आपण. त्यापेक्षा आपलं जे चाललंय इथे मस्त लुंगी घालून तसं चालू ठेवा ना. काय बिघडतंय मग मग. हेच करतो मी. मग हेच करा ना. हे बेस्ट आहे. असं इथे असं पण किती वर्ष असं बसणार नुसतं. काहीतरी पाहिजे ना आयुष्यात. बाबा मी घेतलं बाबा संन्यास, आता काहीच नाही आयुष्य. असं नाही ना बाबा. संसार पाहिजे, बायको पाहिजे. नुसती हवा खेळते लुंगीत बरं दिसतं का. नाही, काहीतरी केलं पाहिजे ना बाबा. संसार काहीतरी केलं पाहिजे बाबा. काय बोलताय. तुला एक सांगू. एक सांगू. तू नल्ला आहेस. तू कुत्रा आहेस. कुत्रा. भिकाऱ्या जा ना. माझी दिवाळी निघणार आहे. अरे पण बाबा अरे हाड रे. वाट. असं स्वतःच ठरत नाही मला. चल निघ रे. अरे भाग रे. बाबा, मी- मित्रा चल निघ. अरे मला अरे बाबा बाबा मीच जातो. बाबा नका जाऊ. मी जातो. बाबा मला सांगा.
वा वा, तुमच्यामधल्या गप्पा गोष्टी मला फारच आवडतात. अच्छा, हास्यरसिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याआधी मी हे सगळ्या प्रेक्षकांना सांगू इच्छिते की विनोद निर्मितीसाठी तुम्ही अतिशयोक्ती अलंकाराचा वापर केलात. कित्येक असे आध्यात्मिक गुरु आहेत जे त्यांच्या शिष्यांना खरोखरीच आध्यात्मिक प्रगतीसाठी मदत करतात, त्यांना योग्य ती दिशा दाखवतात, मार्ग दाखवतात. पण विनोद निर्मितीसाठी केलेला हा प्रयत्न देखील अतिशय स्तुत्य आहे. खूप सुंदर परफॉर्मन्स. प्रसाद दा. पशा खतरनाक कॅरेक्टर करतोस तू, खतरनाक. तो फोटो तेवढा डोक्यात जातो ना पहिला, तो कटआउट जो लावलाय तो इतका घाणेरडा कटआउट आहे तो. पण ते इतकं रंजक करतोस तू हे कॅरेक्टर, फार मजा येते. आणि त्याच्यात सगळ्यात डेंजर काय आहे की ते असं एनर्जीलेस कॅरेक्टर आहे, पण त्याचा इम्पॅक्ट स्किटवर पडता कामा नये याचं भान ठेवून तू ते पूर्ण वावरतोस. ते फार जिकिरीच आहे आणि त्यासाठी तुझं विशेष कौतुक. आणि पीपी आणि बने तुमची साथ नेहमीप्रमाणे फार मजा आली. वंडरफुल. सोनाली ताई. लेखक, दिग्दर्शक, संकल्पना सगळ्यांचं खूप अभिनंदन. वेळ लागला हसून हसून. मला तर वाटतं की एक आपण हास्यजत्राच्या सेटवर प्रेक्षकांना यायचं निमंत्रण दिलं तर ते या फोटो बरोबर सेल्फी काढायला येतील. मला तुम्हा तिघांचं हे काम इतकं आवडलंय, मला तिथे यायचंय.